श्री गुरुदेव मित्रांनो, शिष्य गुरुचरणाशी एकनिष्ठ राहिला तर गुरुदेवाल त्याला उद्धार करावाच लागतो. कारण गुरु आणि शिष्य यांचे नाते हा व्यवहार नसतो, तो श्वासासारखा असतो. श्वास थांबला तर ध्येय संपतो, तसेच निष्ठा हरली तर नाते संपते. पण जेथे निष्ठा आहे तेथे कृपा आपोआप येते. एक शिष्य गुरुला म्हणाला, मी छोटा आहे, माझे काहीच नाही, मग तुम्ही माझ्यावर इतकी कृपा का करता? गुरुदेव हसले आणि म्हणाले, थेंब समुद्राला भेटला की थेंब राहत नाही, समुद्र होतो. शिष्याचे तसेच आहे, माझ्या चरणाला भेटला की तो एकटा राहत नाही, मी त्याला माझ्यात सामावून घेतो. हे ऐकून शिष्याच्या डोळ्यात पाणी आले, कारण त्याला कळले की गुरु कृपेने छोटाही मोठा होतो. एकदा गुरु शिष्याच्या घरी आले. घरात अंधार होता. शिष्याने लगेच दिवा लावला. गुरु म्हणाले, हा दिवा तू अंधार दिसल्यामुळे लावला, पण तू माझ्या चरणाशी जो दिवा लावतोस तो विश्वासामुळे लावतोस. असा विश्वास असेल तर मी तुझा मार्ग उजळणारच. शिष्य शांत झाला, कारण त्याला जाणवले गुरु विश्वासावर चालतात, आशेवर नाही. एक शिष्य खूप त्रासात होता. डोळे भरलेले, मन व्याकुळ. गुरु शांतपणे विचारतात, काय घेऊन फिरतोस? शिष्याने उत्तर दिले, कष्ट, चिंता, दुःख. गुरु हळूच त्याच्या पाठीवर हात ठेवतात आणि म्हणतात, हे ओझे तू स्वतःच उचलले आहेस, आता माझ्याकडे दे. शिष्याने मनातली वेदना गुरुच्या चरणी टाकली आणि त्या दिवसापासून त्याच्या चालण्यात हलकाई आली, कारण गुरुने त्याचे ओझे स्वतःकडे घेतले होते. एकदा वादळ आले. मोठी झाडे हलत होती, तुटत होती, पण आश्रमातील एक छोटेसे रोपटे सुरक्षित होते. शिष्याने विचारले, गुरुदेव, झाडे तुटली पण हे छोटे रोप कसे वाचले? गुरु म्हणाले, कारण ते माझ्या छायेखाली होते. शिष्य जर गुरूंच्या छायेखाली राहिला तर जगातले कोणतेही वादळ त्याला पाडू शकत नाही. असेच असते गुरूंच्या छायेखाली असणे, म्हणजे कृपेच्या कुशीत राहणे. आणि कृपेच्या कुशीत पडले की पतनही कधीच होत नाही. एक वृद्ध स्त्री दररोज तुटकी भांडी घेऊन पाणी भरायला जायची. भांड्याला भगदड होते, पण ती रोज त्याच भांड्यातून पाणी आणायची. लोक हसायचे. गुरु म्हणाले, या भांड्यातून गळणारे पाणी रस्त्यावरच्या मातीतून फुलवते. तुटले म्हणून ते व्यर्थ नाही, उपयोगी आहे. हे ऐकू एका शिष्याच्या छातीत कळ आली, कारण तोही आतून तुटलेला होता आणि त्याला जाणवले, गुरु तुटल्यातही सौंदर्य पाहतात. एक सुई आणि धागा भांडत होते. धागा म्हणाला, सगळं काम तू करतेस, मी कशासाठी? सुई म्हणाली, मी दिसते पण जोडते तूच असतोस. गुरु म्हणतात, शिष्याची निष्ठा हा धागा आणि गुरु ती सुई, दोघेही मिळाले की फाटलेले आयुष्य जुळते. एक दिवस शिष्य म्हणाला, माझ्या आयुष्यात गोडीच नाही. गुरु म्हणाले, खरी गोडी असते, पण जर तू हल्लाच नाहीस तर साखर तळाशीच राहते. शिष्याच्या मनात वीज चमकली. गुरूंची सेवा आणि नामस्मरण हे हलवणे आहे, त्यानेच जीवन गोड होते. आणि शेवटी गुरुदेव म्हणाले, शिष्य गुरु चरणाशी एकनिष्ठ राहिला तर मला त्याचा उद्धार करावाच लागतो. कारण मी शिष्याला फक्त पाहत नाही, मी त्याला जपतो, उचलतो, घडवतो आणि त्याच्या आयुष्यातील काळोख माझ्या प्रकाशात विरघळवतो. शिष्य शांत बसला, पण त्यांच्या हृदयात एक आवाज घुमत होता, गुरु चरणाशी जोडलेले रहा, मी तुला हरवून देणार आहे. श्री गुरुदेव मित्रांनो,
तुम्ही तुमच्या गुरुचरणाशी एक निष्ठेने राहा. तुम्हाला बोध आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये जय गुरुदेव बोलायला विसरू नका.